राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सत्तेचा पेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मैदानात येऊन ठेपलाय। राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा बिगुल वाजवलंय। 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। मात्र मतदानापूर्वीच पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। निवडणुकीची तारीख जाहीर होताच पुण्यात राजकीय समीकरणं वेगाने बदलली आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आणि इच्छुकांनी आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकलाय। तिकीट नाही तर निष्ठा नाही अशी भूमिका घेत अनेक शिलेदारांनी थेट प्रतिस्पर्धी पक्षात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। ऐन थंडीत पुण्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापले। महापालिकेतील यशानंतर भाजप आपला गड राखणार की प्रस्थापित नेत्यांच्या पक्षांतरामुळे विरोधक बाजी मारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले। उमेदवारीचा घोळ आणि ऐनवेळची ही बंडखोरी कोणाला फायदेशीर ठरेल आणि कोणाचा गेम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोणकोणत्या नेत्यांनी पक्षांतर केले आणि कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली थोडक्यात समजून घेऊयात। भोर तालुक्यात वेळू पंचायत समिती गणात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं अशोक वाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कामतडी बोंगवली जिल्हा परिषद गटात भाजपकडे मुलासाठी उमेदवारी मागूनही नकार मिळाल्यानं केडी सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। प्रवेशानंतर त्यांचा मुलगा महादेव सोनवणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। राजगडमध्ये मनसेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष दसवडकर यांचे बंधू अंकुश दसवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवडकर यांनी त्यांचे पुत्र आणि माजी उपसभापती अनंता दारवडकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादीच्या माजी सभापती संगीता प्रकाश जेदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुळशीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामदास गोळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय, तर राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांच्या पत्नी पायल रानवडे यांना मान गटातून उमेदवारी मिळाली आहे। पुरंदरमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांना वीर बेवडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाली, तर काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली। बेलसर माळशिरस गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कैलास इंगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांचा मुलगा अजय इंगळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे। इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे, तर पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। लुमेवाडी गणात हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते शिवाजी मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केलाय, तर निमगाव केतकी येथील गोरख आदलिंग यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर ॲडव्होकेट सचिन राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय। दौंड तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांना खडकी देऊळगाव गटातून उमेदवारी देण्यात आली। पाटस गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती आशा शितोळे यांचे पती नितीन शितोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। शिरूर तालुक्यात टाकळी हाजी गटातील राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय। रांजणगाव सांडस गटाच्या माजी सदस्य रेखा मंगलदास बांदल यांनी लोकशाही क्रांती आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तर निमगाव माळुंगी येथील माजी सरपंच हनुमंत काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून ऐनवेळी भाजपची रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून उमेदवारी स्वीकारली आहे। राहुल रणदिवे यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सारिका करपे यांना तळेगाव डमडेरे रांजणगाव सांडस गटातून शिवसेनेची उमेदवारी दिली। भाजपचे विजय रणसिंग यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सुजाता पवार यांना मांडवगण पराठा वडगाव रासाई गटातून उमेदवारी मिळाली। तसेच हवेलीत पेरणे लोणीकन गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले प्रदीप भाऊकन यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। सोरतापवाडी गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार
संजय उर्फ काका महादेव कुंजीर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली. कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगावचे माजी सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख मंगेश काकडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. तसेच खंडागळे यांच्या पत्नीला बोरी गटातून तर काकडे यांना पिंपळवंडी गटातून उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युवती अध्यक्ष अक्षदा मांडे पानसरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. त्यांना ओतूर धालेवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच अजिंक्य घोलप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानं त्यांच्या पत्नी नीलम घोलप यांना शिवसेनेकडून पंचायत समितीत तांबेगानातून उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे मंडलाध्यक्ष महेंद्र सदाकाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्या पत्नी रेश्मा सदाकाळ यांनी शिवसेनेकडून डिंगोरी गणातून उमेदवारी अर्ज भरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधाजी शिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्यांच्या पत्नी अनिता शिंगाडे यांना शिवसेनेची उदापूर गणातून उमेदवारी जाहीर झाली आहे. आंबेगावात माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्या पत्नीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. खेडमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. तर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह मोहिते यांनी शिवसेनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलिमा गणेश तिगळे यांना रेटवडी वापगाव गटात उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंह भोगाडे यांच्या सुनबाई दीप्ती भोगाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून रेटवडी वापगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर मंडळी, पुणे जिल्ह्यातील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.